योजनेसाठी महिलांना 15 तारखेपर्यंत अर्ज करण्याच्या मुदतीची अट सरकारने घातलेली आहे। मात्र या योजनेसाठी सर्वाधिक लाभार्थी पंढरीच्या वारीसाठी गेले आहेत। 17 जुलैला आषाढ एकादशी असल्यामुळे वारकरी महिलांना योजनेसाठी अर्ज करणं शक्य होणार नाही। त्यामध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। त्यामुळे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अटी जास्त असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे। लाडकी बहीण ही योजना घोषित तर केली आहे, मात्र अटी शर्ती खूप घातलेल्या आहेत। काय सांगाल सरकारला? सरकारनं सगळं द्यायला पाहिजे, सगळ्या महिलांना सारखं द्यायला पाहिजे। बहिणी सगळ्यांना सारखीच असते ना, अशी सगळ्याला सगळं द्यायला पाहिजे। तर मुख्यमंत्री म्हणतात की मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही माझ्या बहिणी आहात, तुम्हाला लाडकी बहीण ही योजना लागू होईल, पण जर तुम्ही इतर योजनेत असाल तर ती योजना तुम्हाला लागू होणार नाही। जर तुमची 5 एकर शेती असेल तर ती योजना तुम्हाला लागू येणार नाही। काय सांगाल भावाला? मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? द्यावाच लागते, कुठलीच योजना नाही आमच्याकडे, मग त्या भाऊ म्हणून द्यायच पाहिजे त्यांनी। ग्रामीण भागातल्या महिलांकडे लक्ष द्यायला पाहिजे। आम्हाला कुठली सुविधा नाही, कुठली योजना नाही, शेती 2 एकर आहे, 2 एकरवर काही भागत नाही। त्यामुळे शिंदे साहेबांना लक्ष द्यायला पाहिजे ग्रामीण भागातल्या महिलांकडे, अशी मागणी आहे साहेबांकडे। तर तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांना? सगळ्या बहिणींना सारखे द्यायला पाहिजे ना। काय श्रीमंत असलं तरी बहीण सारखीच असते ना, सगळी नातं कायमच राहत असतं बहिणीचं, त्याच्यामुळे सगळ्यांनाच द्यायला पाहिजे त्यांनी करून। कॅमेरामन रवी सह मनश्री पाठक, TV9 मराठी, आळंदी।